संपर्क नेत्या सुषमा अंधारे यांनी नेमलेल्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझी नाहक बदनामी केल्यास अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिवसेना उभाटाचे माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी दिला। मी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक असून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे। मात्र संपर्क नेत्या सुषमा अंधारे यांनी नेमलेल्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझी नाहक बदनामी केल्यास ती सहन केली जाणार नाही। आवश्यक असल्यास अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी पत्रकार परिषदेत दिला। पक्ष सोलापुरात चुकीच्या लोकांच्या हातात गेला आहे। आता ज्यांना पदाधिकारी म्हणून नेमण्यात आलं आहे ही सारी मंडळी लोकसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात वागली आहेत। अगदी उद्धव ठाकरे यांचे आदेश त्यांनी पाळले नाहीत। आपण याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या। ज्यांनी पक्षाला त्रास दिला त्यांनाच सुषमा अंधारे यांनी वेचून पदं दिली। मी पक्षाचा निष्ठावंत खुद्दार कार्यकर्ता आहे। ज्यांनी आपल्यावर गद्दारीचे आरोप केले तेच वारंवार आपली गद्दारी सिद्ध करत आहेत। उद्धव ठाकरे सध्या विधान परिषद निवडणुकीत व्यस्त आहेत। नेते संजय राऊत, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर या पक्षाच्या प्रमुख वरिष्ठ नेत्यांनी फोनवरून संपर्क साधला आहे। या सर्वांना एकत्रित मुंबईत जाऊन आपण लवकरच भेटणार आहोत। उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांबरोबर सुषमा अंधारे यांच्यासमोरच सर्व विषयांचा सोक्षमोक्ष लावणार आहोत असंही प्राध्यापक अजय दासरी यांनी सांगितलं। माझा नव्यानं नेमलेल्या शिवसैनिकांवर कोणताही रोष नाही। सुषमा अंधारे मात्र यात राजकारण करत असून त्या नवीन लोकांना माझ्या अंगावर सोडत आहेत। हे त्यांचं राजकारण पक्षहिताला मारक आहे। माजी संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी सोलापुरातील उद्धव ठाकरेंची शिवसेना खऱ्या अर्थानं नासवली। त्यांचेच बगलबच्चे सुषमा अंधारे यांनी सोलापुरात पदाधिकारी म्हणून नेमले आहेत असा आरोपही प्राध्यापक अजय दासरी यांनी केला। या पत्रकार परिषदेला शशिकांत बिराजदार, पद्मा महंता, नाना मोरे, जगदीश कलकेरी आदी उपस्थित होते। संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची शिवसेना नाचवली, खराब केली आणि सगळं विस्कळीत करून ते 11th आवरला निघून गेले आणि त्या मिंद्या गटात जाऊन त्यांनी इलेक्शन लढवलं आणि त्यांना सहकार्य करता तुम्ही। त्यांचेच बगल बच्चे आहेत ते सगळे, त्यांच्याबरोबर काम करणारे लोक होते। त्यांना तुम्ही जरा नीट विचार करून तपासून तरी घ्यायला पाहिजे होतं। बदलायला काहीच माझी मुळीच हरकत नाही। कुणी अमरपट्ट घेऊन आलेलं नाही, मी सुद्धा नाही। परंतु नवीन नेमत असताना ही लोक कुठं होती? पक्षाची कामं त्यांच्याकडनं झालेली आहेत का? पक्षाने वेळोवेळी दिलेल्या कार्यक्रमांना त्यांनी किती रिस्पॉन्स दिला? किती बैठकांना ते उपस्थित होते? किती कार्यक्रमांना उपस्थित होते? या गोष्टी तपासून बघायला पाहिजे होता। ताई, तुम्ही फक्त 2 बैठकांना उपस्थित राहिला, ते सुद्धा मी अरेंज केलेल्या, आणि 2 बैठकांना उपस्थित राहून तुम्ही शिवसैनिकांना विचारता घोडागाडी आहे का, तुमच्याकडे पैसा आहे का, तुम्ही खर्च करू शकता का, तुमची ऐपत काय? कधीच बाळासाहेबांनी आम्हाला विचारलेलं नाही। वंदनीय बाळासाहेबांनी गोरगरीब अशा शिवसैनिकाला जिल्हा प्रमुख केलेलं होतं। आता पण तेच मला यांच्याकडनं अपेक्षित आहे। असं कोणी विचारू नये आणि पैसा आणि त्याप्रमाणे घोडागाडी बघून तुम्ही देत असाल पद तर ते आम्ही मुळीच मान्य करणार नाही। आम्ही पक्ष प्रमुखांकडे विनंती केलेली आहे, बोलवतील। आता आमदारकीचा आता इलेक्शनचा सुरू झाला, काहीतरी असं कार्यक्रम यायला लागला, त्याच्यामुळं आम्ही मुंबईला गेलो नाही। आता पुढच्या आठवड्यात मी जाणार आणि हे सोक्षमोक्ष संपर्क प्रमुख सन्माननीय सुषमाताई अंधारे यांच्यासमोर सक्षमक्ष व्हायला पाहिजे। 5 जिल्हा प्रमुख, सगळे पदाधिकारी, 6-7 पदाधिकारी यांनी नेमलेले अंगावर सोडायचं। आणि जर परत एकदा जर मला मी तुमच्या माध्यमातून मी इशारा यांना देऊ इच्छितो की माझी वैयक्तिक बदनामी खूप केलेली आहे। यापुढे मी माझी बदनामी सहन करणार नाही। मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन। तुमच्यावर माझा बदनामीचा खटला, तुम्ही माझ्यावर बदनामी केली म्हणून तुमच्यावर खटला चालवण्यासाठी मी आता माझ्या वकिलाच्या मार्फत या लोकांना मी नोटीस पाठवेन। कृपा करून यापुढे माझ्या नादी लागू नका। मला वैयक्तिक तुम्ही काय बोलू नका, माझ्या कामावर बोला।